नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या एका तासाच्या ट्रेडिंग सेशन बद्दल, ज्याच्या बाबतीत भारतातील प्रत्येक गुंतवणूकदार जो आहे तो या सेशनची वाट पाहतो आणि यालाच बोललं जातं मुहूर्त ट्रेडिंग. आता हे मुहूर्त ट्रेडिंग काय आहे, हे गुंतवणूकदारांसाठी का महत्वाचं आहे, याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, यांसारख्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मुहूर्त ट्रेडिंग फक्त एक ट्रेडिंग सेशन नाहीये, तर ते म्हणजे प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी त्यांचं नवीन आर्थिक वर्ष सुरू करण्याचं एक जे आहे ती पद्धत आहे. हे ट्रेडिंग सेशन जे आहे ते दरवर्षी भारतीय शेअर मार्केटमध्ये घेतलं जातं. याची सुरुवात बीएसईने 1957 सालांपासून केली आणि एनएसईने 1992 सालांपासून केली आहे. या मुहूर्त ट्रेडिंग मध्ये लाखो गुंतवणूकदार जे आहे ते शेअर खरेदी करून जे आहे त्यांच्या आर्थिक वाटचालीला सुरुवात करतात. या वर्षीचं मुहूर्त ट्रेडिंग सर्वात खास आहे, कारण आज 20 ऑक्टोबरला दिवाळी आहे, पण यावेळेसचे ट्रेडिंग सेशन जे आहे ते 21 ऑक्टोबर रोजी घेणार आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट, आतापर्यंत सर्व मुहूर्त ट्रेडिंग सेशन जे आहे ते संध्याकाळी झाले होते, पण 2025 मधील मुहूर्त ट्रेडिंग जे आहे ते दुपारी होणार आहे. मुहूर्त ट्रेडिंगचं वेळापत्रक: ब्लॉक डील सेशन 1:15 ते 1:30 प्री ओपन सेशन दुपारी 1:30 ते 1:45, नॉर्मल ट्रेडिंग सेशन 1:45 ते 2:45. पाठीमागील 10 वर्षात निफ्टीने फक्त 2दा निगेटिव्ह रिटर्न दिलेले आहेत आणि 8 वेळेस जे आहे ते पॉझिटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत आणि सर्वसाधारण याची रेंज 0.04% ते 0.9% पर्यंत राहते आणि मागील 5 वर्षांपेक्षा जास्त निफ्टीने सतत जे आहे ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेले आहेत. याच्यातून आपल्याला समजतं की भारतातील गुंतवणूकदार जे आहेत अजून अभ्यास करून जे आहे ते गुंतवणूक करत आहेत आणि त्यांचा विश्वास भारतीय कंपन्यांवर आहे. जसं तुम्हाला चार्ट मध्ये दिसत आहे की 2017 मध्ये सर्वात जास्त निगेटिव्ह रिटर्न्स होते आणि 2022 साली सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह रिटर्न्स होते. 2025 मध्ये आपण मुहूर्त ट्रेडिंग मध्ये कोणते शेअर्स विकत घ्यायचे आणि त्याच्या मागे काय कारण आहेत हे पाहूया. भारत सरकारने जीएसटी मध्ये जो बदल केलेला आहे त्याच्यामुळे कंझ्युमर सेक्टरला जो आहे तो बूस्ट मिळाला आहे, तसेच प्रायव्हेट सेक्टर बँकांना सुद्धा जो आहे तो चांगल्या प्रकारचा बूस्ट मिळालेला आहे. त्याच्यामुळे आपण जे आहे ते कंझ्युमर सेक्टर आणि प्रायव्हेट बँकिंग आणि पब्लिक बँकिंग याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आपण जी आहे ती बाय आणि होल्ड स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, म्हणजेच आपण इंट्राडे न करता आज विकत घेतलेला शेअर भरपूर दिवसांसाठी आपल्याला तो ठेवायचा आहे. याच्यामुळे जे आहे ते आपल्याला चक्रीय व्याजदराचा जो आहे तो फायदा मिळणार आहे. चांगले फंडामेंटल असणाऱ्या कंपन्यांमध्ये आपल्याला जे आहे ते गुंतवणूक करायची. याच्यासाठी आपल्याला फंडामेंटल अनालिसिस काय हे समजून घेणं गरजेचं आहे, तसंच कंपनीचं मॅनेजमेंट आणि कंपनीचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. पण फक्त महिन्याचा रिटर्न्स न पाहता वार्षिक रिटर्न किती दिलेला आहे हे पाहून देखील गुंतवणूक करावी. जसे प्रत्येक व्यापारी जे आहे ते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जे आहे ते वह्यांचं पूजन करतात, तर ट्रेडिंग करणारे लोक किंवा इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांसाठी जे आहे ते आपला लॅपटॉप, डेस्कटॉप ज्याच्या मार्फत आपण जे आहे ते शेअर खरेदी विक्री करतो त्याची आपण पूजा करावी, त्याची आपण नीट काळजी घ्यावी. ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करताना कधीही 100% पैसे जे आहे ते एका स्टॉक मध्ये न गुंतवता जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तसेच वेगवेगळ्या स्टॉक मध्ये जे आहे ते पैसे गुंतवून आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय केला पाहिजे. याच्यामुळे काय होतं की जर तो स्टॉकने खराब परफॉर्मन्स दिला तर आपले पैसे कमी होण्याची शक्यता जास्त राहते. त्याच्यामुळे आपण आपला पोर्टफोलिओ नेहमी जो आहे तो डायव्हर्सिफाय केला पाहिजे. याच्यामध्ये प्रत्येक 3 ते 6 महिन्यांनी आपण आपला पोर्टफोलिओ चेक केला पाहिजेत आणि काळानुसार आपला पोर्टफोलिओ बदलला पाहिजे आहे. उदाहरणार्थ 1990 ते 2000 साली इंटरनेटचा वापर वाढत गेला, त्याच्यामुळे इंटरनेट क्षेत्राशी जेवढ्याही कंपन्या होत्या त्यांचे शेअर चांगले वाढलेले आहेत. तसेच 2015 ते 2020 मध्ये टेलिकॉम सेक्टर मधील सर्व कंपन्यांचे शेअर्स वाढलेले आहेत. आणि आज जर आपण पाहायला गेलं तर इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आल्यामुळे बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक व्हेकल, 4 व्हीलर यांसारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे शेअर्स वाढत चाललेले आहेत. यालाच बोललं जातं रिबॅलन्सिंग, म्हणजेच काळानुसार जे आहे ते जे स्टॉक परफॉर्म करत आहेत, ज्या कंपन्या चांगल्या परफॉर्म करत आहेत त्यांचे शेअर्स आपण विकत घ्यायचे आहेत. स्टॉक मार्केटमध्ये जे आहे ते आपण सातत्याने जे आहे ते पैसे गुंतवणूक केले पाहिजेत. मागील 20 वर्षात जर आपण निफ्टीचा रिटर्न्स पाहिले तर कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न नुसार ते 15 ते 16% पर्यंत आहे. पण तेच जर आपण 2007 किंवा 11 मध्ये गुंतवणूक केली तर ते रिटर्न आपले 9% येत आहे. याचाच अर्थ काय की प्रत्येक वेळेस मार्केटमध्ये टायमिंग महत्वाचा आहे, पण ते आपण प्रत्येक वेळेस साधू शकत नाहीये. त्याच्यामुळे जे आहे ते आपण जास्त वेळ जे आहे ते मार्केटला दिला पाहिजे.
त्याच्यामुळे जे आहे ते आपण SIP मार्फत प्रत्येक वेळेस मार्केटमध्ये जे आहे ते पैसे गुंतवले पाहिजेत. टायमिंग इन द मार्केट इज नॉट इम्पॉर्टंट, टाइम इन द मार्केट इज इम्पॉर्टंट. आपण किती काळ शेअर मार्केटमध्ये आहोत ते जास्त महत्वाचं आहे. कारण मार्केटमध्ये असा कोणीही नाहीये की जो सांगू शकतो की हा मार्केटचा हाय पॉइंट आहे आणि हा आत्ताचा मार्केटचा लो पॉइंट आहे. मार्केट नेहमी अनिश्चित राहतं, त्याच्यामुळे आपण सतत गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणूकदार कशा पद्धतीने मुहूर्त ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करतात पाहूया. तर सर्वात पहिल्यांदा ते चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. आता चांगल्या कंपन्या म्हणजे की ज्यांचं फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, ज्यांचे कंपनीचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस स्ट्रॉंग आहे, ज्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित आहे, अशा कंपन्यांमध्ये जे आहे ते गुंतवणूक करतात. ते प्रत्येक 3 ते 6 महिन्यांनी त्यांचा पोर्टफोलिओ जो आहे तो रिबॅलन्स केला जातो. तसेच ते कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवत नाही. ते त्यांच्या प्लॅन नुसार जे आहे ते गुंतवणूक करतात. म्हणजेच SIP चालू ठेवणे, आपले जे गोल्स आहेत त्याच्यानुसार SIPच्या अमाऊंट मध्ये बदल करणे. गुंतवणूकदार जेव्हाही गुंतवणूक करतात तेव्हा ते दीर्घ कालावधीत विचार करूनच गुंतवणूक करतात. आता शेअर मार्केटमध्ये आपण काय करू नये? एक, पहिला अफवांवर विश्वास ठेवून ट्रेडिंग करू नये. आजकाल सोशल मीडिया, न्यूज यांच्या मार्फत भरपूर साऱ्या अफवा येतात आणि त्या अफवांच्या मार्फत आपण जे आहे ते स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो. त्याच्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते. आपण आपल्या प्लॅन नुसार स्टिक राहिलं पाहिजे. आपले जे गोल आहेत त्याच्यानुसारच आपण ट्रेडिंग केली पाहिजे. सर्वच पैसे जे आहेत ते एका सेक्टरमध्ये न गुंतवता आपण आपला पोर्टफोलिओ जो आहे तो रिबॅलन्स केला पाहिजे. याच्यामुळे काय होतं की जेव्हा मार्केट क्रॅश होईल किंवा त्याच्यात करेक्शन येईल तेव्हा आपल्याला कमी नुकसान होणार आहे. सर्वात महत्वाचं ते म्हणजे आपण आपल्या इमोशनल कंट्रोलवर काम केलं पाहिजे. म्हणजे आपण कोणतेही निर्णय जे आहेत ते भावनिक दृष्ट्या न घेता आपल्याला अभ्यासामार्फत ते घेतले पाहिजेत. मग तो अभ्यास आपल्याला टेक्निकल अनालिसिसचा असेल, फंडामेंटल अनालिसिसचा असेल. यशस्वी गुंतवणूकदार स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना 3D फॉर्म्युलाचा उपयोग करतात. हे 3D काय? डेटा, डिसिप्लिन, डेडिकेशन. ते कधीही जे आहे ते माहितीच्या आधारे त्यांचा निर्णय घेतात, ना की भावनिक दृष्ट्या. दुसरं डिसिप्लिन, ते शिस्तबद्ध पद्धतीने जे आहे त्यांचा जो ट्रेडिंग प्लॅन आहे त्याच्यानुसारच गुंतवणूक करतात. कुणाच्याही सांगण्यावरून ते गुंतवणूक करत नाही. आणि तिसरं म्हणजे डेडिकेशन, आपले जे गोल्स आहेत त्याच्यानुसार त्यांना जेवढी रक्कम द्यावी लागणार आहे ते प्रत्येक महिन्याला जे आहे ते गुंतवणूक करत जातात आणि याच्यात ते कधीही बदल करत नाही. आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून ते नेहमी गुंतवणूक करत जातात. 2025चं मुहूर्त ट्रेडिंग सेशन हे फक्त तुमच्यासाठी एक गुंतवणुकीची संधी नाही, तर ती तुमच्या नव्या आर्थिक अध्यायाची सुरुवात आहे. तर या दिवशी लक्ष्मी पूजनाबरोबरच तुम्ही तुमच्या फायनान्शियल गोलचं सुद्धा पूजन केलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही 2025 मध्ये मुहूर्त ट्रेडिंग मध्ये कोणकोणते शेअर्स विकत घेणार ते आम्हाला कमेंट करून सांगा.